कारण मी या पक्षातनं भारतीय जनता पार्टीमध्ये आलो आणि ज्या वेळेला प्रवीणच्या गळ्यामध्ये तुम्ही पटका घालत होता त्यावेळेला मी थोडा गैरवरून गेलो. कारण शेवटी जो चांगला कार्यकर्ता असतो तो अत्यंत निष्ठेनं विचारानं प्रेरित होऊन काम करत असतो. आणि मग ज्या वेळेला पूर्वाश्रमीचा आपला पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात त्या ठिकाणी जायचं असतं तेव्हा अशा प्रकारचं भावनिक होणं स्वाभाविक आहे. मी आपल्या सगळ्यांना कल्पना असेल, मी जेव्हा पक्ष सोडला, भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला, मी कधीही राज ठाकरे साहेबांवर टीका केली नाही. मी कधीही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर टीका केली नाही. कारण माझ्या आयुष्यामध्ये अशीची एक मंत्र आहे, दुसऱ्यावर टीका करण्यापेक्षा, दुसऱ्याची लाईन छोटी करण्यापेक्षा आपल्या कामानं कर्तृत्वानं आपली लाईन मोठी करायची. त्यामुळे आपल्याला कुठल्याही प्रकारची अडचण त्या ठिकाणी होत नाही. तसं पाहिलं तर अशीची माझ्या तालमीत तयार झालेला प्रवीण कार्यकर्ता आहे, सगळे कार्यकर्ते. पण मी कधीही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत या असं मी कधीच सांगितलं नाही. मी म्हटलं असतं ते एका मिनिटात हे सगळे पदाधिकारी कधीच भारतीय जनता पार्टीत प्रवेश करू शकले असते. परंतु आणण्यापेक्षा जेव्हा म्हणून मनाने त्या ठिकाणी येतो त्यावेळेस तो अधिक ताकदीनं त्या पक्षाचं काम करत असतो आणि ते काम हे सगळे कार्यकर्ते प्रवीणच्या नेतृत्वाखाली करतील अशा प्रकारचा विश्वास या ठिकाणी मला. प्रवीण मरगज हा आशिषजी तसा सहकार्यातला माझा सहकारी कार्यकर्ता. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत राहिला तरी सहकारात मी जे जे त्या ठिकाणी सांगितलं ते रचनात्मक काम त्यांनी त्या ठिकाणी उभं केलं. विविध ठिकाणी सहकारात नेतृत्व करत असताना पक्षाची नाल त्याची कधीच तुटली नाही, आम्ही कधी तोडण्याचा प्रयत्न केला नाही. परंतु आज एवढे कार्यकर्ते, म्हणजे मला वाटतं 500-600 कार्यकर्ते या ठिकाणी असतील. एका विधानसभेमध्ये सगळे वार्ड अध्यक्ष, सगळे पदाधिकारी, सगळे कार्यकर्ते हे ज्या वेळेला पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात जातात त्यावेळेला मला वाटतं फार गांभीर्याने या गोष्टी घेतल्या पाहिजे. परंतु आपल्या सगळ्यांना आश्वस्त करतो, आपण त्या ठिकाणी प्रवीणजी आपण भावनिक झालात, बाबू आपण भावनिक झालात, आपल्याला त्या ठिकाणी वाईट वाटणं स्वाभाविक आहे. परंतु ज्या पक्षात आपल्याला आलेला आहात त्या पक्षात तुम्हाला क्षणाक्षणाला समाधान आणि आनंद मिळेल याचा विश्वास या ठिकाणी आहे. आणि हे मी स्वतः अनुभूती घेतलेली. आशिषजींच्या मार्गदर्शनाखाली, देवेंद्रजींच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. आणि आशिषजी कधीही मी येण्यापूर्वी आपण देवेंद्रजींना कधी विचारा मला काय करणार, काय टर्म्स कंडिशन, अजिबात विचारलं. परंतु ज्या वेळेला आपल्याला काहीतरी करायचं आहे आणि जर करण्यासाठी त्या ठिकाणी काही गोष्टी होत नसतील तर कदाचित परमेश्वरच आपल्याला तो मार्ग दाखवत असतो. आणि मग पक्षात आल्यानंतर त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीनं मला पदाधिकारी तर केलंच, परंतु आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं सांगतो मी प्रवीण कधी त्यांना आमदार करा, विधान परिषद द्या सांगितली नाही. या पक्षाने माझा सन्मान केला, मला विधान परिषदेवर आमदार म्हणून त्या ठिकाणी पाठवलं. हा भारतीय जनता पार्टी, ही भारतीय जनता पार्टीची सर्वसमावेशक भूमिका आहे. आज विविध पक्षाची लोक का भाजपमध्ये येतात? तर देशाला पहिला राष्ट्रहित सर्वप्रथम हे पक्षाचं ध्येय भारतीय जनता पार्टीचं. राष्ट्रहित प्रथम, त्यानंतर पक्ष आणि त्यानंतर स्वतः. केवढा विचार आहे. नाहीतर पहिलं त्या ठिकाणी स्वतः असतं, नंतर पक्ष असतो आणि नंतर राष्ट्रहित वगैरे असते. हा फरक इतर पक्षातने भारतीय जनता पार्टीमध्ये. त्यानंतर विधान परिषदेचा आमदार झाल्यानंतर या राज्याचं विरोधी पक्ष नेतेपद द्यायची वेळ आली
त्याही वेळेला आशिषजी मी मला विरोधी पक्षनेता करा असं मी कधीच नेतृत्वाला सांगितलं नाही, कारण मला तो अधिकारी नव्हता. मी ते बोलणंही संयुक्तिक नव्हतं. परंतु राज्याच्या नेतृत्वाने देवेंद्रजी भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वानं दखल घेतली आणि या राज्याचं विरोधी पक्ष नेतेपद सुद्धा देणारा भारतीय जनता पार्टी पक्ष आहे हे तुम्हाला आवर्जून या ठिकाणी मी सांगू इच्छितो. या गोष्टींचा उल्लेख एवढ्यासाठी केला की भारतीय जनता पार्टीमध्ये सर्वसामान्य माणसाला न्याय मिळतो. हा पक्ष कुणाच्या एका मालकीचा नाही. कोणाला वाटलं म्हणजे याला काय करणार, कोणाला वाटलं म्हणजे त्याला काढणार, कोणाला वाटलं म्हणजे याला टिळा लावणार, असा पक्ष नाही. ते सामुदायिक निर्णय होत असतो. आशिषजी मुंबईचे जरी अध्यक्ष असले तरी आशिषजी आमच्या सारख्या सहकार्यांना एकत्रित घेऊन त्या ठिकाणी निर्णय होत असतात. लोकांच्या विकासाचे विषय चर्चा करून दिशा ठरवली जाते. त्याच्यामुळे सामुदायिक नेतृत्व कुठल्या पक्षात असेल तर ते भारतीय जनता पार्टीमध्ये आहे आणि त्यामुळे आपण योग्य ठिकाणी प्रवेश केलाय. त्याबद्दल मनापासून आपलं अभिनंदन मी या ठिकाणी करतो. बांधवांनो, भारतीय जनता पार्टी हा संपूर्ण देशामध्ये सगळ्यात मोठा राजकीय पक्ष, जगामध्ये सगळ्यात मोठा राजकीय पक्ष. अशा एका मोठ्या पक्षामध्ये आपण प्रवेश केलेला आणि आपल्याला कल्पना असेल आज देशामध्ये मोठमोठे नेते चांगले भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतात. राज्यामध्ये मोठमोठे चांगले नेते भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतायत. या राज्याचे माजी मुख्यमंत्री, या राज्याचे मंत्री, राहिलेली लोक सुद्धा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतायत. याचं कारण जे पक्ष आहेत ते पक्ष या राज्याला दिशा देऊ शकत नाही. जे पक्ष आहेत त्या विकासाच्या कामामध्ये लोकांना त्या ठिकाणी दिशा देऊ शकत नाहीत आणि त्याच्यामुळे आपल्या देशासाठी आणि लोकांसाठी काम करणारा कुठला पक्ष असेल तर तो भारतीय जनता पार्टी हा पक्ष आहे. म्हणून मोठ्या प्रमाणावर लोक त्या ठिकाणी येताना आपल्याकडे त्या ठिकाणी दिसतात आणि म्हणून आपण अत्यंत योग्य निर्णय घेतलेला आहे. आपण चिंता करायचं कारण नाही. आलेल्या पदाधिकाऱ्यांना वाटत असेल की बाबा आमचं उद्या काय होणार, आम्हाला जबाबदारी मिळणार की नाही, काम मिळणार की नाही, आपण चिंता करायचं कारण नाही. भारतीय जनता पार्टीकडे खूप काम आहे आणि तुमच्या सारख्या चांगल्या लोकांची कामासाठी गरजही त्या ठिकाणी आहे. त्यामुळे आशिषजी योग्य तो तुमचा सन्मान, मान, काम देण्याचा निश्चितपणे या ठिकाणी प्रयत्न करतील आणि जिल्हाध्यक्ष तुम्हाला नीटपणे या प्रवाहामध्ये सामील करून घेतील हाही विश्वास मी आपल्याला या ठिकाणी देतो. कारण बांधवांनो, शेवटी काम करणारा कार्यकर्ता कुठेही असला तरी तो काम करत असतो. आज प्रवीण बोलत असताना किती त्याच्या तोंडून महत्वपूर्ण वाक्य आलं की मी आज जोगेश्वरीच्या जनतेला समर्पित करतोय. म्हणजे लोकांचा विचार केला. मी आज पक्षाला समर्पित करतोय. म्हणजे ज्या पक्षामध्ये मी जाईन त्या पक्षाचं इमाने इतबारे मी काम करेन अशा प्रकारचा कार्यकर्ता प्रवीण मरगतच्या माध्यमातून या ठिकाणी आज आपल्याला आशिषजी मिळालाय. मी नक्कीच पक्षाला त्याचा खारीचा का होईना वाटा होईल हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. कारण आशिषजी मी सहकार्यात काम करतो, मुंबईत करतो, महाराष्ट्रात करतो आणि माझे जे निवडक 5-10 विश्वासू सहकारी आहेत त्यापैकी प्रवीण मरगस त्या ठिकाणी आणि याचा मला अभिमान. हे सगळं असताना आशिषजी मी कधीही आपण महाराष्ट्र नवनिर्माण सोडून भारतीय जनता पार्टीत या असं मी कधीही सांगितलं नव्हतं. तो माझा स्वभावही नाही. ना मी महाराष्ट्रात सांगितलं ना मी मुंबईत सांगितलं. आणि त्यामुळे आज आपण जे जे लोक या ठिकाणी आलेले आहात तुमच्या मागे पूर्णपणे भारतीय जनता पार्टी या ठिकाणी असेल हा विश्वास आमच्या सगळ्या जिल्हा आणि मंडलाच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मी या ठिकाणी देतो. आज माझ्याकडे देण्यासारखं आहे ते मी आपल्याला सांगेन. प्रवीण आपण सहकारात काम करता. माझ्या महिला भगिनी मोठ्या प्रमाणावर आहेत.
कमीत कमी 10 ते 15 महिला सहकारी संस्था आपण यांच्या त्या ठिकाणी नोंदणी करा. आणि टाळ्या संस्था नोंदणी होण्यापुरत्या नाहीत, आपण त्या संस्थांच्या माध्यमातून स्वयंरोजगार निर्माण करण्यासाठी आपण प्रयत्न करा. आणि त्याकरता जे पैसे लागतील ते मुंबई जिल्हा बँकेचा अध्यक्ष म्हणून मी आपल्याला त्या ठिकाणी, कारण शेवटी लोकांसाठी काम झालं पाहिजे. लोकांना त्या ठिकाणी महिला सबलीकरणाचं बोलत असताना वेगवेगळ्या माध्यमातून या महिला सक्षम झाल्या पाहिजेत. ते जर आम्ही केलं नाही तर केवळ कार्यकर्ते म्हणून त्या ठिकाणी आम्ही यायचं, आंदोलन करायचं, या पलीकडे जाऊन रचनात्मक काम सुद्धा या महिलांच्या मागे येणाऱ्या काळात आपण करू. बेरोजगार तरुण आहेत, बेरोजगारांच्या सेवा सहकारी संस्था आपण अनेक केल्या, परंतु आणखी जे काही असतील त्यांच्यासाठी आपण प्रकल्प करा. केवळ संस्था उभ्या करून चालणार नाही, तर त्या संस्थांच्या माध्यमातून इथल्या तरुणांना, इथल्या महिलांना कशा पद्धतीने या ठिकाणी काम मिळेल याचाही प्रयत्न आपण भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वात आणि मार्गदर्शनाखाली करावा. अशाही प्रकारची या ठिकाणी विनंती मी आपल्याला या ठिकाणी करणार आहे. तसं पाहिलं तर जोगेश्वरी मला नवीन नाही, लहानपणापासून आम्ही जोगेश्वरीला येतोय. आमचे रायगडचे, महाड, पोलादपूरचे खूप लोक या ठिकाणी राहतात आणि त्याच्यामुळे प्रत्येक एरिया मला जवळपास जोगेश्वरीचा तुमच्या विधानसभेतला सगळ्यांना माहित आहे की मला पाठ आहे. आणि त्याच्यामुळे अत्यंत चांगले कार्यकर्ते आपण या ठिकाणी उपस्थित आहात. आपण जे प्रश्न प्रवीणजी या ठिकाणी मांडलेत, एसआरएचा प्रश्न आहे, सरकार आपलं आहे, जे जे एसआरएचे प्रलंबित प्रश्न असतील ते आशिषजींच्या नेतृत्वाखाली आम्ही स्वतः येऊ आणि ते मार्गस्थ करण्याचा प्रामाणिक प्रयत्न या ठिकाणी निश्चितपणे आपण करू. दुसरा प्रश्न आपण गुंपांचा त्या ठिकाणी सांगितला. सुदैवाने आज केंद्रीय मंत्री असणारे पियुष गोयल आज आपल्या पुढच्या आमच्या उत्तर मुंबई लोकसभेतनं लढतायत आणि त्याच्यामुळे केंद्र सरकारशी संबंधित जे विषय असतील ते उद्या येणार, मंत्री होणार आणि त्यानंतर त्यांचं असणारं वजन दिल्ली दरबारी त्याचा वापर करून आपला तो गुंफेचा प्रश्न पण कसा मार्गी लागेल याही संदर्भात निश्चितपणे आपण प्रयत्न करू. पियुष गोयल साहेबांनी त्या ठिकाणी आशिषजी सांगितलंय की या ठिकाणी लीलावती, रिलायन्स एचएनच्या धर्तीवर उपनगरात चांगलं हॉस्पिटल आपण त्या ठिकाणी करणार आहे आणि त्याच्यामुळे तुमच्या जवळपास या ठिकाणी मोठं हॉस्पिटल सुद्धा येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी निश्चितपणे उभं राहील. आशिषजींचं मार्गदर्शन या ठिकाणी आपल्यासाठी महत्वाचं आहे. मी आशिषजींना मनापासून धन्यवाद देईन की पक्षामध्ये आल्यानंतर मित्रत्वाच्या नात्यानं, भावाच्या नात्यानं त्या ठिकाणी आम्ही पक्षाचं काम केलं आणि सगळ्यांना बरोबर नेत त्या ठिकाणी मुंबईचा गाडा अत्यंत ताकदीनं या ठिकाणी ते आखताना दिसत आहेत आणि म्हणूनच अशा प्रकारचे कार्यकर्ते येत आहेत. मुंबईचं नेतृत्व आहे, राज्याचं नेतृत्व देवेंद्रजी आहेत, दिल्लीला पंतप्रधान नरेंद्र मोदींचं तर जगाला भुरळ घालणारं नेतृत्व आहे आणि त्याच्यामुळे ज्या ठिकाणी आपण आलेलो आहात त्या ठिकाणी आपण 100% सुरक्षित त्या ठिकाणी आहात आणि त्याच्यामुळे या ठिकाणी चिंता करायचं कारण नाही. आरेच्या त्या ठिकाणी वसाहतीच्या लोकांच्या प्राथमिक सुविधा त्या ठिकाणी हा विषयी आहे बंद झाल्यात. आम्ही त्या ठिकाणी पियुष गोयल साहेबांचे हाही विषय बोललोय कारण वनजमीन आमच्याकडे पण येते, आरे त्या ठिकाणी तुमच्या बाजूला, त्यामुळे एकत्रित विषय आहे. उलट प्रवीणजी आपल्याला तर विषय मार्गी लागतील, नाहीतर तुम्हाला आंदोलन करायला डोकं पडतच त्या ठिकाणी राहावं लागणार आहे. म्हणजे 3दा तडीपारी झाली असती, आणखी 2दा त्याच्यात भर झाली असती, परंतु लोकांचे काही प्रश्न सुटले नसते. त्याच्यामुळे लोकांसाठी सुद्धा आपण आल्यानं लोकांनाही त्याचा उपयोग होणार आहे, त्यांचे प्रश्नही मार्गी लागायला निश्चितपणे या ठिकाणी उपयोग होणार आहे. कारण बांधवांना या राज्यामध्ये एकनाथरावजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली, आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली उत्तम सरकार काम करते. या राज्यामध्ये देवेंद्रजींसारखा लोकप्रिय नेता आज त्या ठिकाणी पक्षाचं नेतृत्व करतोय आणि त्याच्यामुळे सर्व पक्षातल्या चांगल्या लोकांना वाटतं की भारतीय जनता पार्टीत गेलं पाहिजे. देशाचे नेते आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब
यांच्याविषयी एक वेगळा विश्वास आज जनतेच्या मनामध्ये आहे आणि त्यामुळे लाखोच्या संख्येनं कार्यकर्ते आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतात. तुम्हाला न्याय दिला जाईल. फक्त एवढंच की असणारे जुने कार्यकर्ते त्यांच्याशी चांगल्या पद्धतीत समन्वय करा. नाहीतर घरात पण नवीन सून आले की जरा जुनी आणि नवीन मध्ये होतं ते काय आपल्याला काय वेगळं असं मानायचं कारण नाही. परंतु एक आपल्याला सांगतो, अशी जी या ठिकाणी बसलेली आहेत या पक्षामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्याला कोणी डावलू शकत नाही. तो भारतीय जनता पार्टी पक्ष आहे आणि त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीची विचारधारा, भारतीय जनता पार्टीचे सगळं धोरण या अनुसरून त्या ठिकाणी पक्षाचं आणि त्या ठिकाणी लोकांचं विकास काम त्या ठिकाणी आपण करा. आपल्या माध्यमातून जास्तीत जास्त लोक पक्षाच्या प्रवाहात. मगाशी या ठिकाणी मेडेकरांनी सांगितलं ते खरं आहे. मेडेकर निश्चितपणे या जोगेश्वरी विधानसभेवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही. हा विश्वासाच्या प्रवेशाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपल्याला देतो. पुन्हा एकदा तुमचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. आशिषजींचा आशीर्वाद पाठबळ आपल्या आहेच, परंतु मी स्वतः जेव्हा जेव्हा आपल्याला अडचण येईल त्यासाठी आपल्या मदतीसाठी आहे एवढा विश्वास आपल्या सगळ्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना देतो आणि खूप खूप स्वागत आशिषजींचंही मनापासून धन्यवाद व्यक्त करतो की तेही स्वतः या ठिकाणी या प्रवेश सोहळ्यास उपस्थित या ठिकाणी राहिले. त्याबद्दल मी त्यांचा धन्यवाद देतो. कारण प्रवीण मरकत थोडा अपसेट व्हायचा आशिषजी, आपल्या तारखा मागे पुढे झाल्या, परंतु श्रद्धा सबुरी असली की आज रविवार मिळाला तुम्हाला मला, त्याच्यामुळे लोक यायला पण सोपं त्या ठिकाणी झालं आणि त्याच्यामुळे या पक्षामध्ये निश्चितपणे श्रद्धा सबुरी असल्यावर त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची अडचण येत नाही. आणि म्हणून पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आपल्या कामासाठी मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.